हमने उधर रखा है हम आप उसकी बात करते हैं। मतलब जिसको हमने घर के कोने में ही रहने दिया, जिसको हमने मारो में ही रहने दिया, जिसको हमने मंदिर में ही रहने दिया, जिसको हमने दुकान के बोर्ड पे ही रहने दिया, वैसी तरह जिसको हमने लग्न के आमंत्रण पत्रिका में, स्कूल की प्रार्थना में और धर्म में माला जाप में ही रहने दिया। काय मग आपल्या जीवनात भगवंताचं एवढं स्थान आहे? भगवंताचे नामस्मरण करणे, त्याची पूजापाठ करणे यात काय चुकीचे आहे? यात काही चुकीचं नाही. त्याची पूजा करणं, प्रार्थना करणं, अडचणीच्या वेळेस त्याला आठवणं यात काही चुकीचं नाही. पण हे आपले हात आणि मस्तक लग्नानंतर भगवंताचा आपला संबंध राहत नाही का? संबंध त्याचा काय संबंध असतो? तो तिकडे असतो ना. हो, तो जसा तिकडे आहे तसाच तर तो इथेही आहे. म्हणजे तो माझ्या सोबत आहे. माझ्यासोबत हो, नक्कीच तो माझ्या सोबत आहे आणि तो दिसत नाही, परंतु त्याचे लोकेशन 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे. भगवंताचे लोकेशन हो, भगवंत गीतेमध्ये सांगतात सर्वस्वच्या हम हृदय सन्निविष्टो, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. आम्हाला वाटले की तो तिकडच आहे. नाही नाही, तो माझ्या सोबत आहे आणि मी जो कृती करतो त्याचा तो साक्षी आहे. पण हे ऐकून तर भीती वाटते ना. अरे यात कसली आली भीती? तो माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत माझ्यात आत आहे, तर माझ्या चांगल्या वाईट गोष्टी कोणी बघून तर अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. मला एक सांगा, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची जर आपली ओळख असेल आणि ती व्यक्ती जर आपल्या सोबत चालत असेल तर आपल्याला कसं वाटेल? चांगले वाटते, अभिमान वाटतो. मग त्याच प्रकारे समग्र विश्वाला चालवणारी शक्ती जर माझ्या सोबत आहे तर माझ्यातली भीती निघून जाते आणि हिंमत वाढते. त्याचबरोबर माझ्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा हे काही नसलं तरी चालेल, पण भगवंत माझ्या सोबत आहे तर सामान्य माणसालाही त्याचा गौरव, अभिमान वाटतो. तर खूपच मोठी गोष्ट सांगितली तुम्ही. तो माझ्या आत आहे, तर मी दिन लाचार बनणार नाही, तर मी समाजात गौरवाने जगेन. म्हणजे माझ्या संघ आहे. ज्या गोष्टीची माझ्या आठवणीत राहावं म्हणून परम पुण्य पाठवून शास्त्री आठवले यांनी की आमचे पुण्य दादाजी यांनी एक भक्ती करण्याचा एक सोपा मार्ग दिला आपल्याला दिला, म्हणजे ती म्हणजे काय, ते त्रिकाळ संध्या. या त्रिकाळ संध्येच्या माध्यमातून भगवंताचा आणि माझा हा अतूट संबंध कसा आहे हे त्रिकाळ संध्येच्या माध्यमातून दादांनी आपल्याला समजवले. त्याचबरोबर या त्रिकाळ संध्येच्या माध्यमातून आज कितीतरी लोकांमध्ये जीवन परिवर्तन झालेलं आहे, आजही होत आहे आणि इथून पुढे होत राहील. आज पूज्य दादाजींच्या सुपुत्री यानी की धनश्री तळवळकर अर्थात आमच्या पूज्य दिदीजी त्यांच्या प्रेरणेने आज 20,000 पेक्षाही आपल्या भारत देशात आणि परदेशात सुद्धा आज जन्माष्टमीच्या निमित्ताने आज पथनाट्याचे विचार हे गावातल्या खेडोपाडी म्हणजे गावातल्या कानेकोपऱ्यापर्यंत गीतेचे विचार घेऊन जाण्यासाठी दिदी आज अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज तुम्ही जे पथनाट्य बघितलं की आपल्याला वाटत असेल की युवक सहज इथं आले आणि पथनाट्य केलं, तर नाही. त्यासाठी त्यांनी खूप आज मेहनत केली, आधी प्रॅक्टिस केली, त्यानंतर स्वतःचा वेळ खर्च केला, म्हणजे कोणी नोकरीला असेल, कोणी अभ्यास, शेती हे सगळं सोडून त्यांनी आपली कर्मकुशलता भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. त्याचबरोबर तुम्ही झाले 30-40 मिनिटापासून आमचं नाटक बघितलं, त्याबद्दल तुमचेही आम्ही धन्यवाद